बहिणींमुळे आता बळीराजालाही मोठा फटका बसतोय। मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचनचं अनुदान थकलंय। निधी नसल्यानं शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा सवाल कृषी विभागासमोर आहे। एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 5,60,00,000चं अनुदान थकलंय। अनेक शेतकरी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून ठिबक घेतायत, मात्र त्या शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा झालेलं नाही। आम्ही लाडक्या बहिणींच्या बाजूने आहोत, त्यांचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी लढा उभारणार असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी म्हटलंय। राज्यात 5 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत, त्यावरून जयंत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावलाय। 5-5.5 लाख समित कदम लाडक्या बहिणींची नावं कमी झाली, काय बरोबर नाही। आम्ही त्या बाजूने आहोत। आता आम्ही लाडक्या बहिणींची बाजू घेऊनच काम करणार इथून पुढे। तुमचे पैसे बंद होणार नाहीत यासाठी आमचा लढा कायम चालू राहील। आम्ही तुमच्या मागे आहोत, तुम्ही काही चिंता करू नका। इकडे मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे आणि अशा योजनांमुळे लोकांमध्ये काम करण्याची इच्छाच राहणार नाही। मोफत रेशन आणि पैसे देण्याऐवजी अशा लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात जेणेकरून देशाच्या विकासात त्यांचं योगदान ते देऊ शकतील, अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे। या निमित्तानं राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवर गंडांतर येणार का, अशी चर्चा रंगली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात कोर्टाने काय ताशेरे ओढलेत। निवडणुकांपूर्वीच्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे। मोफत योजनांच्या खैरातीमुळे लोक काम करेनात। मोफत योजनांऐवजी सरकारने नागरिकांना मुख्य प्रवाहात आणावं। या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 5 मधून। पवारांवर ठाकरे नाराज आहेत, त्या संदर्भातल्या बातम्या। एकीकडे पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानं ठाकरेंनी संताप व्यक्त केला। या घडामोडींमुळे मवियामध्ये बिघाडी होण्याची शक्यता असतानाच आदित्य ठाकरे दिल्लीला रवाना झाले। दिल्लीत आदित्य ठाकरे इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत। तसंच आदित्य ठाकरे हे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार शरद पवारांनी केल्यानं उद्धव ठाकरेंनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे। बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना फोडणाऱ्यांचा सत्कार पवारांनी केल्यानं ठाकरे नाराज आहेत। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार करणं टाळायला हवं होतं, असं ठाकरेंचं मत आहे। महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या ठाकरे पक्षानं शरद पवारांवर पहिल्यांदाच निशाणा साधलाय। शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा नाही तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या अमित शहांचाच सत्कार केला, अशी जळजळीत टीका संजय राऊतांनी पवारांवर केली आहे। शरद पवारांची भूमिका मान्य नसेल तर ठाकरेंनी मवियातून बाहेर पडावं, असं थेट विधानमंत्री शंभूराज देसाईंनी केलंय। पत्राचाळ घोटाळ्यासाठी कोणी जेलमध्ये गेलं नव्हतं, असा टोला देसाईंनी राऊतांना लगावलाय। शरद पवारांनी स्टेट्समनशिपचं उत्तम उदाहरण घालून दिलंय। राऊतांच्या टीकेला अमोल कोल्हेंनी अशा शब्दात उत्तर दिलंय, तर राऊतांना पुरस्कार न मिळाल्यानं खरंच खंत असेल, असं अमोल मिटकरींनी म्हटलंय। आणि आता बीड प्रकरणासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूया। मंत्री धनंजय मुंडेंचा पाय आता आणखीनच खोलात जाणार आहे, कारण उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी थेट बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावणं धाडलंय। परळीत 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर केला होता। या चौकशीसाठी अजित पवारांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनाच मुंबईत बोलावलंय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल असलेल्या सुदर्शन घुलेच्या अडचणी वाढल्या आहेत। सुदर्शन घुलेवर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय। केज न्यायालयानं सुदर्शन घुलेला खंडणी प्रकरणात 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। महादेव मुंडे हत्येप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी गौप्यस्फोट केलाय। महादेव मुंडेच्या हत्या प्रकरणात आकाचा संबंध असल्याचा आरोप धसांनी केलाय। परळीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांच्या मारहाण प्रकरणी बीड पोलिसांना 3 महिन्यांनंतर जाग आली आहे। पोलिसांनी राजेसाहेब देशमुखांच्या पोलीस गार्डचा जबाब नोंदवलाय। या प्रकरणी कैलास फडसह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीच्या काळात माधव जाधव यांना बँक कॉलनी परिसरात कैलास फड आणि त्याच्या साथीदारानं मारहाण केली होती।
पुढील पुरस्कार आहे भाषा संशोधनासाठी आहे आणि त्याचे मानकरी आहेत महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष, व्यासंग इतिहास तज्ञ, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक अशी ओळख असलेले प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित. पाहूया सरांची एक झलक. अतिशय सौम्य, सौजन्यशील, पण आपल्या मतांशी आणि मूल्यांशी ठाम राहणारं समाजशील. सकाळच्या 54व्या वर्धापन दिनावरती आपली नजर असणार आहे. तुर्तास वळूयात पुढच्या बातम्यांकडे. परळीत कैलास फळसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी ट्विट करत पोलिसांचे आभार मानले. परळीमध्ये विधानसभा निवडणुकीत गौडबंगाल झाल्याचं स्पष्ट झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. परळीत पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होतीये. यावर आता शिक्कामोर्तब झालाय, कारण साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. तसंच उद्या ते शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेमध्ये जे येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर दिली आहे. आमचं सरकार काम करणारं असल्याचं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. कोकणात ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली आहे. राजन साळवींनंतर एकनाथ शिंदे ठाकरेंना आणखी धक्के देणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. 15 फेब्रुवारीला आणखी काही प्रवेश होणार असल्याची माहिती सामंतांनी दिली आहे. ठाकरेंना जय महाराष्ट्र करणाऱ्या राजन साळवींवर माजी खासदार विनायक राऊतांनी हल्लाबोल केलाय. भाजपमध्ये जाऊ म्हणणाऱ्या शिंदेसेनेत जाणाऱ्या साळवींची कीव करावी वाटते, अशी टीका राऊतांनी केली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अनेकांना काम करायचं आहे. आज शिंदे मुंबईत कामात बिझी असतात म्हणून अनेक लोक दिल्लीत आलेत, त्यामुळे दिल्लीत हे पक्षप्रवेश होत आहेत, अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्केंनी दिली आहे. सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू आहे आणि भाविक गंगेत पवित्र स्नान करतात आणि अशातच गंगा नदीचा पवित्र आणि प्रदूषणाचा मुद्दा प्रचंड चर्चेत आला होता. मात्र कोट्यवधी भाविकांनी स्नान केल्यानंतरही गंगा नदी शुद्धच आहे. गंगेच्या पाण्यात स्वतःहून शुद्ध होण्याचे गुणधर्म आहेत, असा दावा कोणी साधू संतांनी नाही तर एका निरी नावाच्या संस्थेने केला. निरीच्या संशोधनात ही माहिती समोर आली. गंगेचं पाणी दूषित होत असलं तरी त्यामध्ये अशा पद्धतीची क्षमता आहे की ते स्वतःचं दूषित जे आहे अशुद्धपणा जो आहे ते शुद्ध करण्याची ताकद गंगेच्या पाण्यामध्ये आहे. डॉक्टर खैरनार सर आहे, कृष्णनाथ खैरनार, त्यांच्याशी आपण खरं तर बातचीत करणार आहोत. सर, काय सांगार, गंगेचं पाणी हे दूषित झालं तरी स्वतः ते अशुद्धपणा घालून शुद्ध होऊ शकतं, काय गुणवत्ता आहे? पहला भाग है गंगा जी का, गोमुख से लेके हरिद्वार तक, वहाँ पर गंगा जी में हमें कुछ स्पेशल प्रॉपर्टीज़ मिली है, जिनमें से पहला है डिजॉल्व ऑक्सीजन. सिर्फ डिजॉल्व ऑक्सीजन ही नहीं, इसके साथ में जैसे फाइटोकेमिकल्स है, टर्पीन फैमिली के फाइटोकेमिकल्स है जो हमें गंगा नदी में मिले हैं, जो गंगा नदी को साफ़ रखने में मदद करते हैं. और तीसरा जो सबसे ज़रूरी है वो है बैक्टीरियोफाज. बैक्टीरियोफाज वो वायरस है जो बैक्टीरिया को मारता है. ये बैक्टीरिया का नेचुरल दुश्मन है जो गंगा जी में पाया जाता है. तो ये जो 3 फैक्टर्स है गंगा जी को साफ रखने में मदद करते हैं. पुढच्या बातम्या कोकणातल्या. राज्यातील सर्वच मदरशांची सखोल चौकशी करा, तपासणी करा, अशी मागणी मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. मदरशांच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नितेश राणेंनी पत्र लिहिलं आहे. तसंच मदरशांचा वापर देशविरोधी कारवाया करण्यासाठी होत असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत मवियाला मिळालेल्या अपयशानंतर वेगवेगळे खुलासे होऊ लागलेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत दगाबाजी झाली, असा गंभीर आरोप शेकाप नेते जयंत पाटलांनी केलाय. मित्रपक्षानं दगा दिला नसता तर शेकापचे 4 आमदार असते, असं जयंत पाटलांनी म्हटलंय. गुहागरमधील वेळणेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू होणार आहे. दर्शन करण्यासाठी मंदिर समितीकडून कपडे परिधान करण्यावरून भाविकांना सूचना देण्यात आल्यात. नियमावलीबाबत मंदिर समितीकडून प्रवेशद्वारावर सूचना फलक लावण्यात आला. 1 एप्रिलपासून नियमांची कडक अंमलबजावणी होणार आहे. अलिबाग कोळीवाड्यातील खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. मंदिरापासून निघालेल्या पालखी मिरवणुकीत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण केली जात होती. ठिकठिकाणी देवाचं पूजन केलं जात होतं. पारंपरिक बँडच्या तालावर नृत्य करताना भाविक दिसले.
नवी मुंबईत सोनेरी कोल्हे आढळलेत. खारघरमधील खाडी किनाऱ्यावर सोनेरी कोल्ह्यांचा वावर पुन्हा एकदा स्पष्ट झालाय. खारघरमधील वास्तुविहार सोसायटीच्या मागील बाजूस खाडी किनारी 2 सोनेरी कोल्हे आढळले. पक्षी आणि प्राणीमित्र तरंग सरीन यांनी सोनेरी कोल्ह्यांचा फोटो कॅमेऱ्यात टिपलाय. पुढच्या टॉप 5 बातम्या पश्चिम महाराष्ट्रातनं पाहूया. दुचाकीवरून आलेल्या तरुणानं पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. कोल्हापूरच्या सांगली फाटा येथील कोरगावकर पेट्रोल पंप इथं ही घटना घडली. तर कर्मचाऱ्याला चाकूचा देखील धाक दाखवण्यात आलाय. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा मोबाईल सुद्धा फोडण्यात आलाय. सांगलीच्या विटा इथं स्थानिक पत्रकाराला गुंडांनी बेदम मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. या घटनेनंतर सांगली जिल्ह्यातल्या पत्रकार संघटनांकडून निषेध करण्यात आला. मारहाण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सांगली शहरात शाळकरी मुलं देखील नशेच्या आहारी गेली आहेत. सार्वजनिक उद्यानात खुलेआम नशा करताना ही मुलं दिसत आहेत. त्यामुळे विरंगुळ्याचे ठिकाण असलेल्या बागा, उद्यानं, नदीकाठच्या घाटापर्यंत पोलीस पहारा ठेवावा अशी मागणी करण्यात येते. कोल्हापुरातल्या आजरा परिसरात हत्तीचा गेल्या काही दिवसापासून धुडगूस सुरू आहे. हत्तीनं वाटंगी इथं शेतातील ट्रॅक्टरसह बैलगाडी आणि पाण्याची टाकी, काजू, नारळाच्या झाडांचं नुकसान केलं आहे. तसंच पूर्व भागात हत्तीचा धुमाकूळ सुरू असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. संस्थेत नोकरीचा आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजकासह 2 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पीडित महिलेविरोधात 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुलाबाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रेमी युगुलांना खिशाला कात्री बसणार आहे. हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढल्यानं फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि त्याचा थेट परिणाम बाजारातील फुलांच्या किमतीवर झाला. गुलाबाच्या फुलांचे दर 20 ते 30% वाढलेत. टॉप 5 बातम्यांमध्ये विदर्भातील काही घडामोडींचा आढावा घेऊ. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000 रुपयांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारलाय. 7 आणि 10 फेब्रुवारी दरम्यान झालेले अनेक ट्रान्झॅक्शन्स सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडा येथील खात्यांवर वळते केले. 34 खातेदारांच्या खात्यांमधून ही रक्कम RTGS करण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पाण्यासाठी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी चक्क सरपंचाच्या कपड्यावर बेईमान असं लिहिलंय. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील सावरगाव येथील ही घटना आहे. गेल्या 3 वर्षांपासून पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. सरपंचाच्या कपड्यावर बेईमान लिहून दोरीनं त्याला बांधून ठेवण्यात आलं. वर्ध्याच्या आर्वी इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी धडक दिली आहे. यावेळी ई-निविदेत पात्र असलेल्या कंत्राटदारांना अपात्र ठरवून मनमर्जीतील कंत्राटदारांना कामं मॅनेज करून देत असल्याचा आरोप करण्यात आलाय. कार्यकारी अभियंत्यांची चौकशी करून कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. बुलढाण्यातील खामगावमध्ये एका युवकानं घराशेजारी राहणाऱ्या 3 महिलांवर धारदार शस्त्रानं हल्ला केलाय. त्यात एका महिलेचा मृत्यू झालाय तर 2 महिला गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघींची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघानं पुन्हा चकवा दिला. या प्रकरणी डार्ट गनचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. टप्प्यात येऊनही वाघ रेस्क्यू टीमच्या हाती लागत नसल्यानं वनाधिकारी हैराण आहेत. बातमी राजकीय वर्तुळातनं. शिंदेंनी पवारांचा सत्कार केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पवारांसह शिंदेंवर टीका केली आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी याच टीकेचा समाचार घेतलाय. राऊतांच्या कानशिलात लगावली पाहिजे असं बांगर यांनी म्हटलंय. गद्दारी गद्दारी, अरे तुला आता लोकांनी दाखवलं की रे कोण गद्दार आहे तर कोण नाही. गद्दार जर असते तर 60 आमदार निवडून आले असते का? खरी गद्दारी तुम्ही केली. आणि शरद पवार साहेबाला आता हे लेट समजलं आणि शरद पवार साहेबांनी चांगल्या माणसाच्या पाठीवरती थाप दिली.
तुमच्या तर थोत्रीत हाणाय पाहिजेत अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो. मराठवाड्यातील काही घडामोडींचा आढावा घेऊ. क्रीडा संकुल घोटाळ्यातील आरोपी हर्षनं 16 लाखांचा हिरेजडित विदेशी चष्मा विकत घेतला होता. हर्षकुमार क्षीरसागरनं खरेदी केलेल्या संपत्तीची मोजदाद सुरू असून या 5 चष्म्यांपैकी विदेशात दुरुस्तीसाठी पाठवलेला 16 लाख रुपयांचा हिरेजडित चष्मा पोलिसांनी जप्त केलाय. लातूर बोगस शाळेवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कारवाई पाहायला मिळते. तब्बल 19 लाखाचा दंड लावून शाळा बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेत. तरीही 1 वर्षापासून विनामान्यतेची शाळा सुरूच आहे. खासगी इंग्रजी माध्यमाच्या या शाळेत जवळपास 350 विद्यार्थ्यांचा अनधिकृतपणे दाखल करून घेण्यात आले. बीड शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या विविध व्यावसायिकांवर नगरपालिकेच्या वतीनं तोडक कारवाई करण्यात आली आहे. नोटीस बजावून देखील अतिक्रमण काढण्यात आलेलं नसल्यानं प्रशासनानं 200हून अधिक अतिक्रमणधारकांवर तोडक कारवाई केली आहे. हिंगोलीत गेल्या काही महिन्यांपासून रोजगार हमी योजनेच्या कामांना ब्रेक लागलाय. त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. पूर्वीची कामं पूर्ण झाल्याशिवाय नव्या कामांना मंजुरी देऊ नये असे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. या भूमिकेमुळे शासकीय विहीर, जनावरांचे गोठे यासह रस्त्यांची कामं खोळंबली आहेत. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा इथं घडली. अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचं औषध देऊन अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेच्या निषेधार्थ तामसा शहर बंद ठेवण्यात आलाय. धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला माघ पौर्णिमेनिमित्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. देवीच्या सिंहासनाभोवती मोगऱ्यासह विविध फुलांची आरास करण्यात आली आहे. तसंच द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून देवीच्या चरणी द्राक्ष अर्पण करण्यात आलंय. आणि आता बातमी लग्न करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची. कारण तुम्हाला लग्न करायचं असेल तर सिबिल स्कोअर चांगला ठेवावा लागेल, नाहीतर लग्नाला मुलगी मिळणार नाही अशा दावा सध्या करण्यात आलाय. खरंच या दाव्यात तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली. तेव्हा काय सत्य समोर आलं बघूया. सिबिल खराब, लग्नास मुलींचा नकार. कर्जाचे हप्ते थकल्यानं मुलांची लग्न रखडली. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आपलं लग्न वेळेत व्हावं, आपल्याला सुंदर मुलगी मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुलांची लग्न रखडली आहेत. म्हणे सिबिल खराब असल्यानं मुलींनी लग्नाला नकार दिलाय. थोडक्यात काय तर घेतलेल्या कर्जाचा हप्ता चुकल्यानं काहींना लग्नास मुली मिळत नाहीयेत. होय, हे आम्ही म्हणत नाही, तर तसा मेसेज व्हायरल होतोय. या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. सिबिल खराब असल्यामुळे अनेकांच्या घराचं स्वप्न तुटल्याचं तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. मात्र महाराष्ट्रात सिबिल खराब असल्यानं अनेकांना मुलींनी लग्नास नकार दिलाय. मात्र सिबिल काय आहे हे आधी आपण जाणून घेऊया. कर्ज घेण्यापूर्वी सिबिल तपासला जातो. बँका ग्राहकांच्या क्रेडिटची माहिती ब्युरोकडे पाठवतात. सिबिल क्रेडिटशी निगडीत CIR जारी केला जातो. ग्राहकांना एक क्रेडिट स्कोअर दिला जातो. सिबिल स्कोअर काय आहे हे कळलं. मात्र मेसेज कुणी व्हायरल केलाय? खरंच अशा कोणत्या जिल्ह्यात सिबिल खराब असल्यामुळे लग्न होत नाहीयेत का? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. हा मेसेज अकोल्यातील असल्याचं समोर आलं. त्यामुळे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळींनी गाव शोधून काढलं. ते थेट मूर्तिजापुरात पोहोचले आणि खरंच सिबिलमुळे मुलांना कुणी मुली देत नाहीत का हे जाणून घेतलं. मुलगा काय व्यवसाय करतो किंवा जॉब करतो, शेती करतो की अजून काही करतो, तर त्यामध्ये आता निश्चित मूर्तिजापूरमध्ये असे 2 प्रकार म्हणजे आता समोर आलेले आहे. हा प्रगत समाजामध्ये सिव्हिलचा जो विषय आला, सिव्हिलचा हा फार चुकीचा विषय आहे. कारण सिव्हिल तपासून तो आयुष्यभर त्या मुलीला सुख देईल की दुःख देईल हा विषय आपण आज ठरवू शकत नाही. ते पण त्याची कमाई जर चांगली असली, व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी जर असल्या, तर त्याला मुलगी द्यायला हरकत नाही माझ्या हिशोबानं. पण सगळ्या जणांनी जर म्हटलं का सिव्हिलच चेक केलं पाहिजे,
आणि त्याची कमाई जी आहे, कमाई जर व्यवस्थित असेल, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित असेल, हे जर पाहायला गेलं नाही तर हे चुकीचं आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. सिबिलमुळे अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये लग्न तुटलं. खराब सिबिल असल्यामुळे लग्नास मुली तयार होत नाहीत. सिबिलवरून आर्थिक स्थिती ठरवल्याचा आरोप होतोय. सिबिल खराब असल्यामुळे 2 तरुणांचं लग्न मोडलंय. मूर्तिजापूर शहरातला हा प्रकार उघडकीस आला होता. या संदर्भात आम्ही 6 निशा केली आहे. 6 निशा दरम्यान हा संपूर्ण प्रकार तंतोतंत खरं असल्याचं समोर आलंय. अक्षय